आई. हॅलो. कसं आहे सामर? मी बरा आहे आई. तू एवढ्या रात्री फोन केलास, सगळं ठीक आहे ना? अरे बाबांना जरा बरं नाहीये रे. 4 दिवस झाले पेपर मिलला नाही गेले ते. मी उद्या येतो आई. नाही नाही, तू येण्याची गरज नाही बाळा. तू अभ्यास कर, तुझा चालू ठेव चांगला. पण या महिन्यात थोडा खर्च जास्त आहे ना, तर पैसे पाठवायला उशीर होईल हा. आई त्याची काळजी करू नकोस, मी मॅनेज करेल इकडे. तू फक्त बाबांची काळजी घे. हो. बाकी तुझा अभ्यास कसा चाललाय? चांगला चाललाय, अभ्यासच करत होतो मी आता. परीक्षा केव्हा आहे? 3 महिने आहेत अजून. कर बाळा, अभ्यास चांगला कर. यावेळेस निघायला पाहिजे बर का. यावेळेस निघेल आई नक्की. ठीक आहे बाळा, ठेवते हा. काळजी घे. हो आई, ऐक ना, आणि तू पण काळजी घे आणि बाबांना पण काळजी घ्यायला लावू. आणि काय असलं तर मला फोन कर, ओके? हॅलो. हाय. काय करतेस? पोलीस घेऊन जातील ना तुला. अमर कुठे आहे? तो आला नाही का आज? त्याला बरं नाही अगं. अरे काय झालं त्याला? काय माहिती, काल रात्री मला म्हणाला की बरं नाही वाटत आहे. मी म्हणालो त्याला आराम कर, पण मला नाही वाटत त्याने आराम केला असेल. रात्रभर अभ्यास केला असणार त्याने. हे आपण जायचं का त्याच्या घरी? आता? हो. नाही, लेक्चर चालू आहे. लेक्चर संपल्यावर जाऊ ना. मला कसं काही नाही बोलला तू? त्याचं असंच असतं ग, तो काय सांगत नाही. आपल्यालाच ओळखावं लागतं. तू नको घेऊस ग टेन्शन, जाऊ आपण. त्याने मला सांगायला हवं होतं ना, का नसेल सांगितलं? एक काम कर ना, तू त्याला भेट आणि त्यालाच विचार का नाही सांगितलंस म्हणून. काय वाटतं? खाली बघून या नीट. ये चल ग. ये ना. आरामात घसरशील. ये. बापरे, कुठे राहतो हा? चांगल्या रूम साठी चांगले पैसे मोजावे लागतात. इतने में इतना ही मिलेगा मैडम. चलो आओ. रुको जरा, पहिले. हा, मी आधी जातो नंतर. अगं तुला माहिती आहे का घर असू दे. पुढे पुढे करत असते नेहमी. पोचलो. झोपलाय वाटतं. मग आता पिन आहे. काय? पिन, हेअर पिन. देतो ग परत. चोरी वगैरे करायचंस की काय आधी? हो, हा? मुलींचं हृदय. अमर अमर अमर. हळू हळू, शांत हो. तू घाबरू नकोस. मी रेणुका, तू घाबरू नकोस. हा, तुम्ही उशीर केलाय. ते येत आहेत, ब्रिटिश येत आहेत. अमर बक्सरची लढाई हारतोय आपण हारतोय. इंग्रज? अरे इंग्रज तर कधीच गेलेत भारत सोडून, 1947 ला. अरे ह्याचं अंग तर भट्टीसारखं गरम झालंय. 17 जानेवारी 1761.
आपण पाणी पातळी अमर शांत हो, शांत हो. आपल्याला हरवायचं नाही. तू तू गोळ्या घेतल्यास का? अमर शांत हो, शांत हो. तू गोळ्या घेतल्यास का? खाल्लायस का काही? गेलाय, डोक्यात गेलाय, ताप डोक्यात गेलाय याच्या. अमर डॉक्टरने गोळ्या तर लिहून दिल्यात, कालची तारीख आहे, पण गोळ्या नाही दिसत आहेत कुठेच. अमर तू गोळ्या घेतल्यास का? असतील घेतल्या का? ओळखतो मी याला. अरे, तू एक काम कर मग, हे घे, जा लवकर जा आणि गोळ्या घेऊन ये. ठीक आहे. आणि ऐक ऐक हे घे. अगं एवढे नाही लागणार. अरे अद्रकचा चहा घेऊन ये. हा त्याला थोडं बरं वाटेल. हे घे, जा लवकर जा. अमर मी तुझ्यासाठी डबा आणलाय, उठा खाऊन घे. घे. काय रे, काय झालं? घे खाऊन घे. तू ग ना. नाही नाही तुझं होऊ दे, मग खाईन मी. कुठे होतास तू? किती वेळ लागतोय तुला? अगं 2 गोळ्या तर सापडतच नव्हत्या, आणि त्याच्यानंतर अद्रकवाला चहा. अमर घे, गरम गरम चहा घे, बरं वाटेल तुला. सावकाश. मला तुला काय झालंय? तू घे ना तुझं. वाह, छान. ह्याला द्या सगळं बेडवर. मी आजारी नाही ना. ठीक आहे, घेतो मी. तू आराम कर, आम्ही संध्याकाळपर्यंत आहोत हा इथे. पडतो. तुझं झालं नाहीये का अजून? घे पी. मला नको तुझं उष्टा चहा. चहा पण पिऊन देत नाही. बरं वाटतंय ना आता? हो, तर गोळ्या घेतल्यापासून बरं आहे. बरं, ते गोळ्यांचे किती झालेत? काही काय विचारतोस, असू दे. घे चहा घे, जरा बरं वाटेल. अरे, आणि सॉरी, आम्ही आजारी असलो की वेगळाच वागतो. वेगळा? अरे कसला आडवा तिडवा वागत होतास माहितीये? काय काय बडबड करत होतास. चाणक्य, इंग्रज, पानिपत. अरे सम्राट अशोक पण आणला होतास तू मध्ये. सॉरी अरे, सॉरी. इट्स ओके मित्रा, पण लवकर बरा हो. मी एकटा सहन नाही करू शकत हिला, खूप अवघड आहे. चूप. आणि थँक्यू, तुम्ही दोघं आलात माझ्यासाठी. अरे थँक्यू काय त्यात, तू एकटा होतास म्हणून आलो आम्ही. आणि तसंही तू लवकर बरा होशील तर माझी शिकवणी लवकर सुरू होईल. अरे एक्झामला आता 3 महिने उरलेत फक्त. मित्रा, या स्वार्थी जगात कोण निस्वार्थी नसतं. बरं, सरांनी सांगितलं का मॉक टेस्ट कधी घेणार आहेत? नाही अजून, पण एवढ्यात नसेल मॉक टेस्ट. अमर अमर हा तू जरा जास्तच विचार करतोय या गोष्टींचा. रेणुका, तुला नाही कळणार. ह्यावेळेस मला एक्झाम क्लिअर करावीच लागणार आहे. माझ्यावर खूप ओझं आहे अपेक्षांचं. मी फेल झालो ना, माझ्या घरचेही फेल होतील माझ्यासोबत. अरे अमर, तू का स्वतःवर सेल्फ डाऊट घेतोयस? तू करशील. हे बघ, क्लासमध्ये सगळ्या सब्जेक्ट मध्ये टॉप करतोस तू. तू सगळं करशील. अरे तू ना अपेक्षांचं ओझं स्वतःवर घेऊन उगाच स्वतःला त्रास करून घेतोयस. तूही नको घेऊ स्वतःवर अपेक्षांचं ओझं. मी तुला म्हणते, पण मला माहितीये रे, अपेक्षांचं ओझं येतच. ह्या जगाच्या बॅलन्स शीट मध्ये ना आपण फक्त लायबिलिटीज आहोत. असोही कदाचित, पण या रूम मध्ये नाही.
या रूम मध्ये आपण एकमेकांचे ऍसेट्स आहोत. बर, कधी कधी ना तू खूप डीप बोलून जातेस, पण माहित नाही बाकी वेळेस काय होतं तुला. हे आता मी बोलू का? हा बोल ना. प्लीज यार, तुम्ही खूप सिरियस बोलता रे. जरा लाईट बोला ना, माझ्या मेंदूला पटेल असं. बरं बाबा, नाही बोलत आता सिरियस. अरे बापरे, उशीर झालाय मला, मी निघते. आई गोरडेला मला. ओके, मी थांबतो थोडा वेळ. हा तू थांब. हे घे, हे काय? दिस इज फॉर गुड लक. अरे. आणि हे बघ, आता माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही वगैरे असं काही बोलू नकोस. ठेव तुझ्याजवळ. आणि काळजी घे. हा, Thank काळजी घे त्याची. हो हो. येते. हो. यार, ही एवढी चांगली मैत्रीण होईल असं वाटलं नव्हतं रे. हो ना. तू काही इथेच बसणार आहे का आता? नाही, राहतो म्हणतो जरा. अरे जातो अरे रे. जा, तिला सोडून ये. हो हो, जातो जातो. माझी बॅग. हा चल, येतो रात्री डबा घेऊन. हो ये. हॅलो, गोळ्या घेतल्यास का? हो, मगाशीच घेतलंय. मग आता काय करतोयस? झोप ना गपचूप. झोपणारच होतो, म्हटलं तुला एकदा थँक्यू म्हणावं. नेहमी मी टीचर असतो आणि तू स्टुडंट. आज तू टीचर झालीस आणि मी स्टुडंट. हो, पण यांची सवय लावून नको घेऊसा, कारण मी खूप खडूस टीचर आहे. नाही लावणार. बरं चल, झोप आता, खूप रात्र झाली. क्लासला यायचंय ना उद्या. हो, तू पण झोप. ओके. ओके, बाय, गुड नाईट. गुड नाईट. चांगला चाललाय तुमचा अभ्यास. काका या ना, बसा प्लीज. हा, मी बसायला नाही आलो. पण काय झालं? चांगलंय. भूगोल आणि इतर विषयांमध्ये मन रमवलंयस.